तर ओपन डेक बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते। भाजप आमदार नितेश राणेंची रोहित पवारांवर ही जोरदार टीका करण्यात आली आहे। नितेश राणेंकडून रोहित पवारांचा डबल ढोलकी असाही उल्लेख करण्यात आलाय। तर मंत्रिपदासाठी नितेश राणे हे फडणवीसांना कायमच खुश करण्याचा प्रयत्न करतात असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलंय। ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे। कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकडेमध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। आम्ही पाहिलं ते शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं। हा जो काय डबल ढोलकीपणा आहे ना, हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे। जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात, इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात, त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत। त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय, फोटो काढावे लागलेत काय, आम्ही पहिला फॅन असतो। आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात। त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल। मला त्यांना एवढंच सांगायचंय की 4 महिन्याचा तुम्ही विचार करा, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रिपद होण्याची संधी देणार नाही।